नमस्कार. मी माय लाईफ आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज वूलनपासून आपण गजरा बनवणार आहोत. जसा की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात, खूप सुंदर दिसतो, वॉशेबल आहे आणि तुम्ही याचा मल्टिपल यूज करू शकता. जसं हातामध्ये सजावटीसाठी, लहान मुलांचा आपण जेव्हा फोटोशूट करतो किंवा आपल्या कळसाला आपण हा गजरा घालू शकतो. आपल्या स्वतःच्या केसांमध्ये हा गजरा आपण माळू शकतो. वॉशेबल असल्यामुळे रियुजेबल आहे, बनवायला अगदी सोपं आहे. अगदी बेसिकपासून सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. तसंच हे असे छोटे छोटे गुलाबाची फुलं देखील तुम्ही जी बघतायत ती देखील आपण वूलन म्हणजेच लोकर जे आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे आणि हे दिसायला खूप सुंदर दिसतं. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे, आता सध्या लोकरपासून बनवलेले हेअर बँड, हेअर क्लिप्स किंवा आपलं हेअर बेल्ट असे विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता लोकरपासून बनवून वापरायचं ट्रेंड सुरू झाला आहे. तर त्यातलाच हा गजरा आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता सगळ्यात आधी आपण इथे ग्रीन कलरचा धागा घेतला आहे, म्हणजेच लोकर घेतला आहे आणि जितका लांब आपल्याला गजरा बनवायचा आहे तितकी साखळी म्हणजे चैन आपल्याला याच्यावरती टाकायचे आहेत. जितका लांब तुम्हाला हवा आहे तितका तुम्हाला इथे या चैन बनवून घ्याव्या लागतील, जसं मी व्हिडिओमध्ये सांगत आहे. आता बघा, मी इतकी एक हातभर आपण म्हणजे हातभर जसा आपला नॉर्मल गजरा असतो जेवढ्या साईजचा तेवढ्या चैन मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला या चैनमध्ये डबल क्रोशेट आपल्याला टाकायचं आहे. हे बघा, साखळीवरती एकदा पीळ घेऊन तो पहिल्या लूपमध्ये टाकून एकदा आणि एकदा 2 मधनं काढायचं आणि नंतर उरलेल्या 2 मधनं. हे बघा, आता हे घाल्यावरती 3 लूप आपल्याला दिसतात. मग पहिले 2 लूप काढायचे आणि पुन्हा 2 लूप, म्हणजे याला डबल क्रोशेट म्हणतात. तर तुम्हाला जर माहीत नसेल तर याचं प्रॅक्टिस तुम्ही करा. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी इथे दाखवत आहे. हे बघा, आपल्या सुईवरती एकदा असं धागा घ्यायचा, तो चैनमध्ये टाकायचा आणि असं 2 वेळा 2-2 करून 2 वेळा तो एक राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्याला डबल क्रोशेट असं म्हणतात. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण चैन जी आपण बनवली आहे ती अशाच पद्धतीने विणून घ्यायची आहे. आता मी इथे तुम्हाला ही विणून दाखवत आहे. व्हिडिओ जास्त स्पीडनी नाही दाखवला, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावं. प्रत्येक प्रोसेस व्यवस्थित फॉलो करा. खूप सुंदर असा गजरा तुमचा देखील बनून तयार होईल. आणि जर कोणाला पर्सनली क्लासेस वगैरे जॉईन करायचे असतील, बेसिक क्रोशेट कसं शिकायचं किंवा विणकाम कसं करायचं बेसिकपासून, तर त्याचे क्लासेस देखील आपण नक्कीच घेतो. तर ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट नक्की करा, मेसेज करा, मी तुम्हाला पुढची माहिती नक्कीच देईल. त्याचबरोबर आपण रांगोळीचे क्लासेस देखील सुरू करत आहोत ऑनलाईन. कोणाला जॉईन करायचं असेल तर मेसेज, आपलं जे कॉमेंट आहे तिथे मेसेज करा क्लास म्हणून, तुम्हाला तिथे मी माहिती शेअर करेन. तर बघा, आता आपण अशा पद्धतीने पूर्ण चैन करायची आहे. मी आता इथपर्यंत तुम्हाला करून दाखवलं आहे. आता पुढची प्रोसेस दाखवते की जे मोगरा आहे, आपण मोगऱ्याचा गजरा बनवतो आहे, तर त्याची फुलं कशी तयार करायची. तर सर्वात आधी एक सिंगल आपण याच्यामध्ये विणून घेतली साखळी. आता इथे आपल्याला 3 चैन टाकायच्या आहेत, 2 आणि ही 3, अशा पद्धतीने 3 चैन टाकायच्या आहेत. आणि जो पहिली साखळीमध्ये आपण ही जी विणलं आहे त्याच्यातच आपल्याला 5 वेळा आपल्याला डबल क्रोशेट टाकायचं आहे. एकाच साखळीमध्ये आपल्याला 5 वेळा ही डबल क्रोशेट टाकायची आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने एकाच साखळीत 5 वेळा आपण डबल क्रोशेट टाकून घेतलं आहे. आता ही साखळी जी आहे याच्यातून आपल्याला सुई काढायची आहे आणि इथे जी पहिली चैन आहे ती आणि आपली एंडिंगची चैन याच्यातून आपल्याला एक विण करून घ्यायची आहे, सिंगल क्रोशेट. ओके, आता इथे आपलं हे फूल तयार झालं आहे.
म्हणजेच कळी तयार झाली आहे. तिथे लॉक करून 2 चैन टाकायच्यात, सिंपल 2 चैन टाकायच्यात आणि पुन्हा आपल्या त्याच होलमध्ये म्हणजे ते जे आहे आपलं फूल त्याच्या आपल्याला तिथे त्याला टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे. पूर्ण एक 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 पुढच्या साखळीमध्ये आपल्याला ते ॲड करत जायचं आहे. जसं की आता बघा मी इथे एवढी फुलं बनवून दाखवली स्टार्टिंगची अशीच. हे बघा ह्या सगळ्या साखळ्यांमधनं आपल्याला हीच प्रोसेस रिपीट करत जायची आहे. एक 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 करत आपण जसं जसं हे रिपीट करत जाणार तसं तसं आपलं फूल तयार होत जाणार. हे बघा आता मी पुन्हा दाखवते. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपण जाणार, तिथे आपण हे लॉक केलं पहिलं फूल, तिथे परत आपण नेक्स्ट चैनमध्ये जाणार, 3 साखळ्या घेणार आणि एकाच त्या लूपमधून 5 वेळा डबल क्रोशेट घेणार. जसं की मी व्हिडिओत दाखवते आहे 5 वेळा एकाच साखळीतून आपल्याला डबल क्रोशेट करून घ्यायची आहे. 5 वेळा झाल्यावर सुई काढायची आणि पहिल्या लूपमध्ये टाकायची. जी पहिली साखळी आहे इथे त्याला लॉक करायचं. त्याच्यानंतर 2 साखळ्या टाकायच्या म्हणजे 2 चैन टाकायच्या आणि त्याच्यातच त्याला लॉक करायचं. आणि त्याच्यानंतर पुढची जी साखळी आहे त्या पुढच्या साखळीत पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशेट टाकायचं आहे. हे बघा सिंगल क्रोशेट टाकायचं. त्याच्यानंतर पुन्हा 3 साखळ्या टाकायच्या आणि 5 वेळा डबल क्रोशेट टाकायचं. म्हणजे एका साखळीमध्ये आपल्याला 3 चैन 5 डबल क्रोशेट, नंतर ते लॉक करायचं, 2 चैन घ्यायच्या, पुन्हा त्याच साखळीमध्ये ते टाकायचं आहे आणि लॉक करायचं आहे आणि मग नेक्स्ट जी साखळी आहे त्याच्यात आपल्याला जाऊन पुन्हा हीच प्रोसेस पूर्ण रिपीट करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जे आपण ग्रीन कलरचं विणून घेतलं आहे त्याच्यावरती आपल्याला करत जायचं आहे. आणि असं करता करता मग आपला सुंदर असा हा गजरा तयार होणार आहे. आता जवळजवळ आपला हा एंडवाला आहे तो मी तुम्हाला दाखवते आहे. इथे आपला आता गजरा एंड होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने पुन्हा पहिल्या याच्यातून सिंगल क्रोशेट, 2 साखळी म्हणजेच 2 चैन आणि पुन्हा आपल्याला त्याच्यातच ते टाकून लॉक करून घ्यायचं आहे आणि पुढच्या चैनमध्ये जायचं आहे. तिथे सिंगल क्रोशेट टाकायचं आहे, पुन्हा 3 चैन टाकून 5 वेळा डबल क्रोशेट, पुन्हा लॉक करायचं, 2 चैन घ्यायच्या, पुन्हा त्यातच टाकून तिथे लॉक करायचं आणि नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला जायचं. अशी पूर्ण प्रोसेस आपल्याला संपूर्ण चैन जी आपण ग्रीन कलरची केलेली आहे त्याच्यावरती रिपीट करत जायची आहे. गजरा आपोआप त्या पद्धतीचा आकार घ्यायला सुरुवात होतो, आपोआप तो फोल्ड व्हायला लागतो. एक जसं आपला ओरिजिनल गजऱ्याची फुलं कशी सगळीकडनं अशी फिरतात तशीच ती आपोआप फिरायला लागतात. आपल्याला जास्त काही करावं लागत नाही. तर बघा आता आपला इथं एंड होत आहे. आता गजरा बांधण्यासाठी आपण इथे थोडासा दोरा एक्स्ट्राचा घेणार आहोत. अशा पद्धतीने हा बघा आपोआप तो टर्न झाला आहे. आपण करायच्या आधीच तो टर्न व्हायला सुरुवात होतो. आता आपण थोडंसं त्याला व्यवस्थित फिरवून घेऊया आणि आपला हा गजरा अगदी सोप्या पद्धतीत तयार झाला आहे. दिसायला खूप सुंदर होतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि गुलाबाची फुलं पण आपण याच्यात जी दाखवली आहेत ती ऑलरेडी मी बनवली आहे. त्याचा व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती शेअर केला आहे. त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो देखील नक्की बघा. आणि तुमच्या कॉमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. हा बघा हा जो गुलाबाचं फूल आहे याला आपण मागच्या बाजूला जो काटा असतो यू शेपमध्ये जी पिन येते जी ती लावली की अगदी हा गजरा लावायला आपल्याला सोपा जाईल. किंवा ह्या फुलावरती तुम्ही क्लिप देखील लावू शकता. धन्यवाद.